श्वेतपद्मासना। हॅलो स्टुडंट, वेलकम टू श्री क्लासेस. 2 दिवस ही कविता तुमच्या सिलेबसमधली आज आपण बघणार आहोत. मराठीमधलं हे पोयम आहे, 5वी पोयम आहे ही. नाव आहे 2 दिवस. प्रथित यश कवी, ऐसा गा मी ब्रह्म माझे विद्यापीठ. ऐसा गा मी ब्रह्म माझे विद्यापीठ. जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी. मतलब क्या कहा इन लोगों ने? मी मराठीतच सांगते म्हणजे तुम्हाला जास्त बेटर कळेल. यहाँ पे वो लोगों ने कहा है की कौन से बुक्स उसने लिखे हुए हैं. कोणते कोणते बुक त्याने लिहिलेले आहेत हे इथे सांगितलेलं आहे. ऐसागामी ब्रह्म माझे विद्यापीठ पुस्तकांची नावे आहेत ही. जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह. म्हणजे एवढ्या त्याने कविता लिहिलेल्या आहेत आणि त्याच्या कवितांच्या पुस्तकांना ही नावं त्याने दिलेली आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोली भाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कोणी लिहिलेलं आहे हे? नारायण सुर्वे. कविता कोणी लिहिलेली आहे? नारायण सुर्वे यांनी लिहिलेली आहे. परत एकदा मी याचा अर्थ सांगते तुम्हाला. हे सगळे जे बुक्स आहेत त्याच्यामधल्या कविता ज्या आहेत या नारायण सुर्वेंच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, म्हणजे प्रकृतीशी जुळणारी म्हणजे आपल्या नेचरमध्ये काय घडत आहे त्याच्याशी निगडित, निवेदनात्मक म्हणजे निवेदन केलं त्यांनी, एखादं सांगितलेली गोष्ट सांगितली आहे. संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, म्हणजे संवाद जर तुम्हाला घालायचा असेल, म्हणजे काही बोलायचं असेल तर ते खूप प्रभावीपणे कसं बोलता येईल. बोली भाषेशी जवळीक असणारी. बोली भाषा, जैसे अगर कोई मराठी है तो उसकी बोली भाषा मराठी होती है. अगर कोई पंजाबी है तो उसकी पंजाब से है तो उसकी बोली भाषा पंजाबी होती है. वैसे बोली भाषेशी जवळीक असणारी म्हणजे त्याला त्याची बोलीभाषा खूप छान रीतीने जमते. गद्याच्या अंगाने जाणारी. गद्याच्या म्हणजे धड्याच्या. गद्य म्हणजे म्हणजे काहीही आपण पॅरेग्राफ लिहितो त्याला आपण गद्य म्हणतो. गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली. विशिष्ट म्हणजे एक वेगळ्या प्रकारची शैली, म्हणजे त्याच्यामध्ये ते कलागुण आहेत. शैली मतलब उसमें वो कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी करने की कैपेसिटी है. कामगार जीवनाची सुखदुःखे. कामगार जीवन मतलब जैसे कोई मजदूर होते हैं, उनका जीवन कैसे होता है, उनके जीवन में सुख और दुःख किस प्रकार से आते हैं, वो त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी म्हणजे कविता लिहिताना त्याच्या नजरेसमोर सतत गरीब लोकांची जी दुःखे आहेत किंवा त्यांची सुख आहेत ती असतात आणि ते त्याची उदाहरणं किंवा त्या अनुषंगाने ते कविता बनवतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांनी कविता साकारली आहे. माणसावरील म्हणजे त्यांनी खूप माणसांचा स्टडी केला, खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसे जीवनात समजून घेतली असतील. किती माणसांना दुःख आहे, ठीक आहे, किंवा किती त्यांना दुःखातून जावे लागते किंवा किती स्ट्रगल करतात, ह्या सगळ्या गोष्टींचे वर्णन त्यांच्या कवितेतून होते. या कवितेत 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. म्हणजे कवितेचं नाव काय आहे बघा, 2 दिवस. म्हणजे काही काही माणसांचे जे जीवन असते ते खूप कष्टदायी असतं. मग त्याने असं काही वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे की
2 दिवस त्यांचे वाट पाहण्यात गेले. 2 दिवस त्यांचे दुःखात गेले. हं. आणि असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र बघा भाकरी कशी असते? गोल असते. म्हणून त्यांनी भाकरीला चंद्राची उपमा दिलेली आहे. परंतु बघा, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. म्हणजे बघा, एके ठिकाणी आहे आकाशातला चंद्र, एके ठिकाणी आहे आकाशातला चंद्र आणि एके ठिकाणी जमिनीवरची भाकरी जी आपण जेवतो, बरोबर? ही आहे भाकरी जी आपण जेवतो आणि हे आहे चंद्र. मग त्यांनी काय म्हटलंय, की भाकरीचा चंद्र सोपा आहे, पण हा जो चंद्र आहे, हा खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे हे मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. म्हणजे जेवण्यासाठी फक्त एक वेळचं पोट भरण्यासाठी माणसाला किती कष्ट करावे लागतात. बघा हां, भाकरीचा चंद्र शोधण्यातच म्हणजे भाकरी मिळवण्यासाठीच जिंदगी बरबाद झाली. असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. ठीक आहे, भीषण म्हणजे खरंच असं खूप गंभीर प्रकारचं सत्य आहे. आज भरपूर लोकांसमोर नसलं तरी सुद्धा बघा, खूप जे मजदूर लोकं आहेत त्यांच्यासमोर हेच प्रश्न आहेत. त्यांना सेव्हिंग किंवा त्यांना चैनीच्या वस्तू ही त्यांची गरज नाहीये. फक्त आपलं उद्याचं पोट कसं भरेल यासाठी ते लोकं आज काबाड कष्ट करतात. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. म्हणजे हे सगळं सांगत असताना ते हेही सांगतात, की तरीसुद्धा तुम्ही हे दुःख सहन करा आणि जगायला शिका. म्हणजे जगणे तुमचे सोपे होईल आणि तुमचं आयुष्य जे आहे ते चांगलं होईल. ठीक आहे. आता बघा आपण कविता बघूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. म्हणजे 2 थोडे दिवस माझे वाट पाहण्यात गेले. थोडे दिवस माझे दुःखात गेले. 2 मतलब खरोखर 2 असतं का? नहीं. हम लोग बोलते हैं ना, अरे 2-4 दिन तो ऐसे ही मेरे लग जाएँगे उसमें काम में। तो सच में 2-4 दिन नहीं लगते हैं, कभी 1 हफ्ता लग सकता है, कभी 1 दिन में भी काम हो सकता है। तो जनरली उसे 2 दिन किंवा 2 दिवस बोलण्याची आपल्याला सवय असते. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे म्हणजे माझं आयुष्य किती राहिलेलं आहे आणि मी किती उन्हाळे बघणार आहे. उन्हाळे ऋतू आहे, है ना? बोलते हैं ना वेकेशन वाला, जिसमें बहुत गर्मी रहती है, तो कितने मैं देखने वाला हूँ. म्हणजे इन शॉर्ट मी किती जगणार आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. हं. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. म्हणजे बघा, चंद्र तर खूप वेळा आकाशात आलेला आहे, तारे आलेले आहेत, रात्र सुद्धा धुंद झालेली आहे. पण मला मात्र माझा भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी गेली. म्हणजे उद्याच्या भाकरीसाठी आज मला कष्ट करणं गरजेचं आहे. परवाच्या भाकरीसाठी मला उद्या कष्ट करणं गरजेचं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. खरं म्हणजे या कवितेमध्ये 2 दिवस या कवितेमध्ये या कवीने ज्यांच्या हातावरती पोट असतं, हातावरती पोट म्हणजे आज जर हात चालवले, म्हणजे आज जर मी मेहनत घेतली, तर मला रात्री जाऊन कुठेतरी माझा रोजगार मिळणार आहे आणि त्या रोजगारावरती मी उद्याचं माझं पोट भरणार आहे, माझ्या मुलाबाळांचे पोट भरणार आहे, असं याला सांगायचं आहे. हे हात माझे सर्वस्व, म्हणजे हे हात आहेत म्हणून मी काम करतो. दारिद्र्याकडे गहाणच राहिले. म्हणजे दारिद्र्याकडे गहाणच राहिले म्हणजे माझे हात सतत काम करत गेले, करत गेले, करत गेले आणि भाकरीसाठीच फक्त हे काम करत गेले. म्हणजेच की दरिद्री घालवण्यासाठी हे हात नेहमी झटत राहिले. त्याला त्याने उपमा कशी दिली आहे बघा, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. बोलते ना, गिरवी रखते कोई चीज, गहाण ठेवतो आपण. म्हणजे त्याने उपमा दिलेली आहे इथे, की माझे हात हे दरिद्रीखाली नेहमी गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले.
हर घडी अश्रू वळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. कधी-कधी म्हणजे मला चांगली सफलता मिळाली, पण ती टेम्पररी होती. माझे हातच माझे कलम झाले. म्हणजे काही लोकं जसं पेनाने लिहितात, लेखणीने लिहितात असं काहीच नाही. माझे हातच माझ्यासाठी कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. म्हणजे माझी मान उंचावली ती पण माझ्या हातांनीच. माझे हात कलम सुद्धा झालेले आहेत. म्हणजे कलम ज्याप्रमाणे झटतो, त्याप्रमाणे माझे हात सुद्धा सतत झटत राहिलेले आहेत. हर घडी अश्रू वाळविले नाहीत म्हणजे काय माहिती का? जर मी आज रडली, तर लगेचच ते अश्रू सुकण्याच्या आधीच दुःख दुसरं माझ्यासमोर हजर आहे. म्हणजे पहिले माझ्या दुःखाचे अश्रू वाळत नाहीत, तोपर्यंत दुसरं दुःख हजर. म्हणजेच काय, की नेहमीच माझे डोळे पाणावलेले होते, वाळविले नाहीत डोळे. म्हणजे नेहमी हरघडी, प्रत्येक क्षणाला. हं. असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. म्हणजे कधी-कधी असं झालं, की कंटिन्यू माझ्यासोबत दुःखच राहिले आणि मी रडतच राहिलो आणि नेहमी माझ्या डोळ्यात पाणीच राहिले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. म्हणजे एक माणूस जगताना नेहमी समाजाचा, जगाचा विचार करतो. तेच त्यांनी सांगितलेलं आहे, की दुनियेचा विचार हर घडी केला, प्रत्येक क्षणाला केला. अगा मी जगमय झालो. असा अगा म्हणजे अशा प्रकारे मी जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे. म्हणजे कसं दुःखाला सामोरं जायचं, त्यातून कसं सावरायचं आणि परत कसं जगायला शिकायचं. याच शाळेत शिकलो. कोणत्या शाळेत? तर जीवनाच्या शाळेत, या जगाच्या शाळेत. कोणती पर्टिक्युलर शाळा नाही आहे. ही आपलं जग, हे आपलं वर्ल्ड. इथेच मी शिकलेलो आहे. जगाला त्यांनी शाळेची उपमा दिलेली आहे. झोत भट्टीत शेकावे पोलाद. पोलाद म्हणजे आयर्न. हां, आयर्न जसं झोतपट्टीमध्ये गरम करतात. बघा कुठलं भांडं बनवायचं असेल लोखंडापासून, तर लोखंडाला प्रथमतः गरम करावं लागतं. कुठे गरम करावं लागतं? त्याला झोतभट्टी म्हणतात. तुम्हाला सायन्समध्ये आहे बघा, हा प्रॅक्टिकल आहे. त्याला झोतभट्टीमध्ये तिथे खूप उष्णता तयार होते, तिथे खूप गरमी तयार होते. तिथे लोखंड जे आहे ते मेल्ट होतं, पिघळतं, विरघळतं. हां आणि लोखंडाचं मराठीतलं शुद्ध नाव पोलाद असे आहे. ठीक आहे. तसे आयुष्य छान शेकले. शेकले म्हणजे पूर्ण शेकले गेले माझे आयुष्य. शेकले म्हणजे पावलोपावली कष्ट मला करावे लागले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दुःखात गेले. म्हणजे 2 दिवस वाट नाही बघितली, की लगेच दुःख समोर माझ्या हजरच होतं. सुखाचे नाव फार कमी होते. ठीक आहे. तर या प्रकारे या कवीने इथे फक्त जी गरिबी आहे आणि जे मजदूर लोकं आहेत, त्यांचे आयुष्य मेहनत करण्यामध्येच फक्त व्यस्त कसे होते, हे सांगितलेले आहे. पण ही मेहनत करून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारच्या चैनीच्या वस्तू स्वतःसाठी घेता येत नाहीत. त्यांना फक्त स्वतःचं 2 वेळेचे भाकरीसाठी हं, भाकरीचा चंद्र अशी इथे उपमा देण्यात आलेली आहे. म्हणजे चंद्र आकाशात बघून किती छान वाटतो. पण भाकरीच्या चंद्रासाठी म्हणजे या गोल आकाराच्या भाकरीसाठी आपल्याला किती कष्ट घ्यावे लागते, हे या कवितेमध्ये कवीने सांगितलेले आहे. तर मला असं वाटत आहे, की सगळ्यांना ही कविता खूप छान प्रकारे समजलेली आहे. तर तुम्हाला होमवर्क असा आहे आजचा, की तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला जे काही कवितेतला त्याचा आशय कळालेला आहे किंवा कवितेचा भावार्थ कळालेला आहे, तो तुम्हाला स्वतःच्या शब्दात लिहायचा आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला कवितेचं नाव कोणी लिहिलेलं आहे? नारायण सुर्वे. ही जी कविता आहे, ती सुद्धा पूर्ण तुम्ही 2 टाइम्स लिहा, जेणेकरून मराठी लिखाणाची प्रॅक्टिस होईल आणि या कवितेचा भावार्थ तुम्ही तुमच्याकडे जर भावार्थ असेल, डायजेस्ट वगैरे असेल, त्याची हेल्प घेऊ शकता. कारण जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना ऑब्व्हियसली खूप प्रॉब्लेम होतो, तर त्यांनी तो भावार्थ
5 वेळा वाचून आणि मगच स्वतःच्या शब्दात ओन वर्ड्समध्ये मराठीमध्ये, ठीक आहे, लिहायचा प्रयत्न करायचा आहे. कवितेचा आशय म्हणजेच कवितेचा भावार्थ. तर ठीक आहे, मी आजचं लेक्चर इथेच स्टॉप करत आहे. हं. आणि आपल्या चॅनेलला तुम्ही जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. खूप नीडी स्टुडंट्स आहेत सध्या ज्यांना कोचिंग मिळू शकत नाहीये. त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा. ठीक आहे. दॅट्स ऑल फॉर दिस लेक्चर. ओके, देन बाय.